इथे लोकमान्य नगरमध्ये अनेक इमारतींनी आपला स्वयं पुनर्विकास हा मार्गी लावला होता. 2022 नंतर प्रत्येकाने त्यांचे सभासद घेऊन आपापले विकासक निवडले होते आणि अचानकपणे मे महिन्यामध्ये स्थानिक आमदारांनी जे भाजपचे आहेत त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला एक पत्र लिहिलं आणि त्याच दिवशी मुख्यमंत्री कार्यालयातून स्थगिती आली आणि आता क्लस्टरच्या माध्यमातून एक आवडता बिल्डर यांच्यावर लादलं जातं. आमचं म्हणणं हेच आहे की जे काही होत असेल ते स्थानिक जे इथे रहिवासी आहेत त्यांना विश्वासात घेऊन हवं, प्राधान्य ह्यांनाच दिलं पाहिजे, दुसरं कोणालाही नाही. आणि जर यांनी त्यांचे विकासक नेमले असतील तर स्थानिक आमदारांना काय त्रास आहे हे देखील उत्तर त्यांनी द्यावं. जागेवर डोळा आहे या सगळ्यांचं असं वाटतंय आहेच, नक्की आहे. म्हणजे आपण आता पाहताय बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे आणि सगळीकडे जे भूखंड दिसत आहेत मग तिथे लोक असो अथवा नसो हे गिळण्याचा प्रयत्न सुरू आहे. या सगळ्यावर पर्याय काय तुम्ही सुचवता? पर्याय म्हणजे जे आधीपासून यांचं चाललं होतं, स्थानिक रहिवाशांनी अनेकदा त्यांचे सभासद ज्या काही बैठका घेऊन विकासक नेमले असतील त्यांना प्राधान्य द्या ना, कशाला तुम्ही रोखताय? प्रियंका गांधी आज विनोद तावडे म्हणजे महाराष्ट्रात अशी काही राजकीय परिस्थिती राहिली नाही अटलजी. हो, विनोदजी जाऊच नाही शकत मुख्यमंत्र्यांकडे, बरोबर आहे त्यांचं. तावडे साहेब मुख्यमंत्र्यांकडे बसूच नाही शकत, बरोबर आहे अगदी त्यांचं. विरोधी पक्षांवर त्यांनी घणाघात केला की सगळे नवला जो भोंगा वाजायला सुरुवात झाली तेव्हापासून हे सगळं बिघडलं गेलं राजकारण. नाही, बरोबर आहे ना. विनोद तावडे साहेब कधीच मुख्यमंत्र्यांकडे जाऊन असं चहाला जसं प्रियंका गांधीजी काल बसल्या होत्या तसं इथे बसू नाही शकत. त्यांचं बरोबर आहे एकदम म्हणणं. आम्ही जाऊन बसू शकतो पण ते नाही बसू शकत. प्रियंकाचा विरोधी पक्ष तेवढा म्हणजे ते सकाळच्या 10च्या ह्याच्यामुळे सगळं अहो, मी आता बोललो ना, तेच आहे. त्यांचं म्हणणं होतं बघा आता हा भूखंड जे चालले पुण्यातले असतील किंवा आता या ठिकाणी तुम्ही आलाय हा प्रकार असेल, भाजपकडून सातत्याने जमिनीचा लागण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा, तुम्हाला एक सांगतो, इथे पुण्यात आतापर्यंत जो अनेक वर्ष गाजतो तो म्हणजे एअरपोर्टचा पण विषय. त्याला अजून पूर्ण काही जमिनीचं हे झालेलं नाही, ॲक्विजिशन झालेलं नाहीये. पण बिल्डर्ससाठी, कॉन्ट्रॅक्टरसाठी पुणे असो, नाशिक असो, ठाण्यात तर काही आता पाण्याची गरज नाही, म्हणजे सगळं साफ करण्याचा प्रयत्न चालू आहे. मुंबईत देखील तसंच आहे. बिल्डर कॉन्ट्रॅक्टर तर पुण्यात बघा, वेताळ टेकडीचा विषय असेल, जैन हॉस्टेलचा विषय असेल, हे सगळेच विषय आपण आपल्या माध्यमातून, आणि एक महत्त्वाचं म्हणजे पुण्यातली मीडिया हे फार चांगलं काम करते की लोकांसमोर हे विषय आणण्याचं, जे लोक आंदोलनं करतात त्यांना देखील पब्लिसिटी देण्याचं आपण एक महत्त्वाचा इथे रोल निभावतो. नाही, हे सगळं गेम सेट मॅच करतात. मतभेद बिलकुल नाही त्यांच्यामध्ये. हे सगळं सेटिंगचं राजकारण त्यांचं चालतं. आपण पाहिलं असेल जैन हॉस्टेलच्या वेळी देखील असाच विषय होता, जिथे कोणाचे ते बिल्डर जवळचे होते, कसे ते पेपर सगळे आले पुढे आणि नंतर मुख्यमंत्र्यांनी विषय सोडवला असं दाखवलं. पण जर हा विषय आपण जेवढा मीडियाने दाखवलं नसतं आणि स्थानिकांनी आंदोलन केलं नसतं तर हा विषय असाच गेला असता पुढे. सकारात्मक जे राजकीय उत्तर असतं, सकारात्मक चर्चा झाली. पण मी तुम्हाला पुन्हा एकदा ह्याच विषयावर आणतो, कारण बघा आपण आता लोकमान्य नगरमध्ये आहोत आणि हा विषय महत्वाचा आहे. इकडची स्थानिक लोक जर आपण पाहिले, इकडचे रहिवासी पाहिले, खरोखर ते दाद मागत आहेत की त्यांचा काय गुन्हा आहे की त्यांनी त्यांचा विकासक नेमला होता. त्यांचा काय डोळ्यासमोर न ठेवता स्थानिकांना प्राधान्य देऊ.